हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 2 सांख्ययोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वितीयोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 2 श्लोक क्रमांक 48. योगस्था कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्धया सिद्धयोः समः भूत्वा समत्वं योगः उच्यते. धनंजया, कर्मात आसक्ती न ठेवता यश अथवा अपयश यामध्ये समानता ठेवून योगात स्थित होऊन कर्म कर, कारण समानता हाच योग आहे. भगवंत श्री सांगत आहेत की कर्मात आसक्ती ठेवू नये. कर्म करताना त्यात यश मिळेल की पदरी अपयश येईल याची काळजी करू नये. आपण केवळ कर्म करावे. त्यापासून आपल्याला जो मोबदला मिळणार आहे त्याचा विचार आपण करू नये. तो विचार इतरांवर सोपवावा, कारण वस्तुस्थितीचा विचार करता आपल्याला फक्त कर्म करायचा अधिकार आहे. याचं पहिलं कारण म्हणजे कर्माचा मोबदला आपल्याला किती मिळणार, केव्हा मिळणार हे सर्व आपल्यावर अवलंबून नसून इतरांवर अवलंबून आहे. कारण कर्म घडलं तरी त्याचा परिणाम बाह्य वस्तूंवर होत असतो. तो बाह्य वस्तूंवर झालेला परिणाम ठरवतो की कर्म होणार की नाही. आपण कितीही प्रयत्न केले तरी त्याचे यश बाह्य अनेक गोष्टींवर अवलंबून असते. उदाहरणार्थ, आपण भरपूर अभ्यास केला आणि परीक्षेला जायला रस्त्यावरून निघालो. आपल्या दुर्दैवाने समजा की रस्त्यात आपल्यावर कोणीतरी येऊन धडकला, तर आता आपण परीक्षेला जाऊच शकणार नाही. मग परीक्षेत यश कसे मिळणार? आपण आपले अभ्यास करण्याचे कर्म अगदी प्रामाणिकपणे केले आहे, परंतु त्याचे यश हे आपल्या एकट्यावर अवलंबून नाही. ते बाहेरील अनेकविध गोष्टींवर अवलंबून आहे. एखादा मनुष्य निष्क्रियता करण्यापलीकडे काहीही करत नाही, परंतु काहीतरी विचित्र घडते आणि त्याला अलोट संपत्ती मिळते. आमचा बाळू काहीही कामधंदा करत नसे. वडिलांनी ठेवलेले मोडून नुसते खायचे एवढाच उद्योग तो करायचा. काही दिवसात त्याचे एकुलते एक निपुत्रिक श्रीमंत काका वारले. त्यांची सर्व धनसंपत्ती बाळूला मिळाली. यासाठी बाळूने काहीही कर्म केलेले नाही, तरीही त्याला धन मिळाले. याचं दुसरं कारण म्हणजे त्यामुळे आपलं लक्ष कर्मात न लागता त्यापासून मिळणाऱ्या फळाकडे लागून राहिलं. त्यामुळे आपल्या हातून कर्म व्यवस्थित होणार नाही. तसेच जितका मोबदला तितके आणि तितकेच काम असा आपला दृष्टिकोन तयार होईल. यामुळे कर्माचा अपेक्षित असलेला दर्जा खालावेल. याचा दुसरा अर्थ असा आहे की कर्माच्या मोबदल्याची अपेक्षा म्हणजे कर्मावर श्रद्धा नाही. त्यापासून मिळणाऱ्या मोबदल्यावर सारे लक्ष केंद्रित झालेले आहे. नीट मोबदला दिला तर काम करतो, नाहीतर करत नाही. येथे कामावर प्रेम नाही, पैशावर आहे. येथे भावभावना नाहीत, निव्वळ व्यापारी वृत्ती आहे. याचं तिसरं कारण म्हणजे कोणाकडून काही छिनून जबरदस्तीने नाराजीने घेतले तर ते लाभत नाही. त्या मोबदल्याचा आपल्याला त्रास होतो. कर्माच्या मोबदल्यावर लक्ष ठेवून जर आपण कर्म केले तर कर्म करण्यापेक्षा त्याच्या मोबदल्यावर आपले लक्ष राहील. कर्माच्या मोबदल्याच्या अपेक्षाने आपली मोबदल्याची आसक्ती तीव्र असेल. आपल्या अपेक्षेप्रमाणे जर फळ मिळाले नाही तर त्या न मिळालेल्या फळभागावर आपली अतृप्त वासना तशीच राहील. आपल्याला पाहिजे तेवढे न मिळाल्याची सल आपल्याला सतत टोचणी देत राहील. याचा आपल्याला त्रास होत राहील. तसेच जर आपण आपल्याला पाहिजे तेवढे मागून घेतले आणि तेवढे देण्याची यजमानाची ऐपत किंवा इच्छा नसेल तर तो नाराजीने ते देईल. याचाही आपल्यालाच त्रास होईल, कारण यजमानाला लुटल्याची भावना आपल्या मनाला टोचणी देत राहील. यापेक्षा स्वेच्छेने जे कोणी काही देईल त्याचा आनंदाने स्वीकार करावा. खरा आनंद अशा कमाईतच असतो. आपल्याला देताना दुसऱ्यालाही आनंद झाला पाहिजे. देणाऱ्याला देताना क्लेश होता कामा नयेत. याच कारणास्तव पूर्वी एकेकाळी गुरुजी भटजी पौरोहित्याची दक्षिणा सांगत नसत. यजमान जे काही देईल ते मोठ्या संतोषाने स्वीकारून ते यजमानाला मनापासून आशीर्वाद देत असत. निसर्गही आपल्याला हेच शिकवतो. झाडावर पिकलेला आणि त्यामुळे झाडावरून खाली आपोआप गळलेला आंबा
काही औरच चविष्ट, स्वादिष्ट, मधुर असतो. त्याची जी काही एक नैसर्गिक चव असते ती मुद्दामहून झाडावरून काढून आढी लावलेल्या आंब्याला नसते. झाडाने वरपीक झालेला आंबा आपल्याला आपणहून दिलेला असतो. तो जास्त स्वादिष्ट असतो. अशा प्रकारे कर्माचे फळ आणि त्या कर्माचे यश हे आपल्या हातात नाही हे ज्ञानाने समजून घ्यावे. कर्माचे फळ आणि त्याचे यश आपल्याला आपल्या नियंत्रणाखाली नसलेल्या इतर गोष्टींमुळे मिळत असते. यास्तव कर्माच्या फळाची आणि यशाची आशा करण्यात काही एक अर्थ नसतो. तसे केल्यास आपल्या अपेक्षेप्रमाणे मनाप्रमाणे न झाल्यामुळे आपल्यालाच मनस्ताप होतो. मानवाला कर्म करणे तर प्राप्त आहे, अपरिहार्य आहे. कर्मापासून त्याची सुटका नाही. तेव्हा जे करायलाच पाहिजे ते आपण चुकवू शकत नाही. ते जरूर करावे. परंतु ते करताना कर्माचा मोबदला आणि त्याचे यश किंवा अपयश याबाबत समानता ठेवावी. या समानतेत योगस्थ व्हावे. ही समानता हाच योग आहे. येथे भगवंत श्री योगाची व्याख्या करत आहेत. येथे भगवंत श्री अर्जुनाला त्याने निष्काम भावनेने परिणामांची पर्वा न करता युद्ध करावे असे सुचवत आहेत. अर्जुन क्षत्रिय आहे. युद्ध करणे हे त्याचे स्वधर्माने स्वकर्म आहे. समोर शत्रू युद्ध करण्यासाठी उभा आहे. यास्तव युद्धात जय कोणाचा होईल, युद्धात कोण मारले जाईल, त्याचा परिणाम काय होईल वगैरे कसलाही विचार न करता अर्जुनाने युद्ध करावे असे भगवंत श्री सुचवत आहेत. समानता याचा अर्थ आपण निवड करायची नाही. जे काही समोर आहे ते सर्व एकाच पातळीवर आहे. सर्व काही एकच आहे हे समजून घ्यायचे. हे इतक्या आत्यंतिक टोकाला समजून घ्यायचे आहे की समोर असलेले हे समोर काहीही नसल्यासारखेच आहे हेही ज्ञानाने जाणून घ्यायचे आहे. म्हणजे त्यापैकी काहीही मिळाले किंवा काहीही न मिळाले तरी फरक पडत नाही. परंतु जेव्हा आपल्यासमोर दोन गोष्टी भिन्न असतात तेव्हा आपण निवड करू शकतो. ते फार सोपं आहे. त्या दोन गोष्टी एकमेकांपेक्षा निराळ्या असल्या की आपल्याला मत ठरवण्याचा अधिकार आणि संधी मिळते. मग आपले मन कार्यरत होते. मन कार्यरत झाल्यावर योग साधणे अशक्य होते. कारण भिन्नतेमुळे योगासाठी अत्यावश्यक अशा एकमताचा प्रश्नच येत नाही. योग म्हणजे मिलन, जुळून येणे. एकमत नसल्यामुळे, भिन्नतेमुळे मिलन, जुळून येणे शक्य होत नाही. याचा अर्थ नेहमी सर्वांच्या मध्यावर स्थिर राहता आले पाहिजे. काही मिळो अथवा न मिळो, आपल्या कामात फरक होता कामा नये. कितीही आणि काहीही मिळाले तरी ते मिळणाऱ्याला नेहमीच कमी मिळाले असेच वाटत असते. आपण फारच कष्ट करत आहोत आणि त्यामानाने इतर काहीच काम करत नाहीत, नुसते बसून असतात. आपण राबत असतो आणि बाकीचे मजा करत असतात. परंतु त्यांना मात्र त्यांच्या काम न करण्याच्या मानाने भरपूर मिळते अशीच भावना प्रत्येकाची असते. आपल्यावर मोबदल्याचा अन्याय झाला आहे अशी भावना प्रत्येकाची असते. कचेरीत काम करणाऱ्या प्रत्येकाकडून थोड्या निराळ्या सुरात किंवा वेगवेगळ्या तालात हीच तबकडी ऐकायला मिळते. कोणताही दुकानदार त्याला मिळणाऱ्या नफ्याबद्दल समाधानी नसतो. स्टेशनवर बोजा उचलणारा हमाल कधीही असे म्हणताना आढळणार नाही की साहेब खूप दिलेत, धन्यवाद. कर्माच्या फळासंबंधी समानता ठेवली तर मोबदला किती मिळाला याबद्दल दुःख होणार नाही. कारण किती मिळाले आणि किती मिळावे यात लक्ष नसेल. त्यामुळे जे मिळाले ते भरपूर आहे या भावनेमुळे नेहमी समाधान मिळेल. समानता याचा अर्थ आहे की निष्काम होऊन आपल्या पूर्ण ताकदीने कर्म करावे. कर्माच्या मोबदल्याची अपेक्षाच ठेवू नये. आपण आपल्या कुटुंबासाठी अनेक गोष्टी करत असतो. त्यावेळी आपण त्यांच्याकडून कसलीही अपेक्षा करत नसतो. अतिशय प्रेमाने, मायेने, वात्सल्याने आपण त्यांच्यासाठी अनेक गोष्टी करत असतो. ते आपले परमकर्तव्यच आहे आणि ते आपण करतोही. तसेच आपण अनेक प्रसंगी सार्वजनिक ठिकाणी मदत करत असतो. त्यावेळी सेवा एवढा एकच भाव आपल्याजवळ असतो. समजा रस्त्याने जाताना कोणाला गाडीचा धक्का लागून तो जखमी झाला तर आपण त्याला दवाखान्यात पोचवायला मदत करतो. अशावेळी आपल्याला कसलीही अपेक्षा नसते. येथेही आपण कर्तव्य म्हणून मदत, सेवा करत असतो. अशावेळी आपली कसलीही अपेक्षा नसते. कुटुंबाचे काम किंवा सार्वजनिक ठिकाणी करत असलेले काम
किंवा अशाच काही गोष्टी करत असताना आपण अगदी मनापासून पूर्ण ताकदीने कसलीही अपेक्षा न ठेवता ते सर्व करत असतो. अशावेळी त्या कामाच्या मोबदल्याबद्दल आणि त्या कामाच्या यशापयशाबद्दल आपल्या मनात साधा विचारही शिवत नाही. काम करणे एवढा एकच भाव आपल्यात असतो. बाकी आपण निर्विकारी असतो. काम व्हावे म्हणून झटत असतो. आता हीच निष्काम भावना प्रत्येक कामाच्या वेळी ठेवावी. मग ते कचेरीतील काम असले तरीही हीच निष्काम भावना बाळगावी आणि आपले विहित कर्म करावे. हीच कर्माची समानता आहे. यालाच येथे भगवंत श्रींनी योग असे म्हटले आहे. हा असा योग प्राप्त होण्यासाठी प्रत्येक कर्म आपण भगवंत श्रींसाठीच करत आहोत अशी श्रद्धा ठेवून कर्म करावे आणि केलेले कर्म भगवंत श्रींनाच अर्पण करावे. त्यायोगे त्या कर्माचा जो काही मोबदला मिळेल तो भगवंत श्रींचा प्रसाद म्हणून ग्रहण करावा. हा समानता योग सजग होऊन साध्य झाला पाहिजे. आपण पूर्णपणे जागृतावस्थेत असताना जाणून ज्ञानाने आकलन करून समानता योग प्राप्त झाला पाहिजे. हरिओम.